एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज होता साऊचा 3रा बर्थडे आणि आम्ही तर फारच खुश होतो। आणि साऊचा तर बर्थडे 8 दिवस झालं नुसता गाजतच होता। रात्रीच्या 12 वाजता मी आणि सार्थू तिला एकदम स्पेशल फील करून देत होतो, आणि तिलाही फार आनंद होत होता बरं का ह्या गोष्टीचा, की मम्मा रात्रीची अशी का करते। त्यानंतर सार्थूला असं झालं की अरे यार, मम्मा तिचेच लाड करते, माझे नाही करते। मग तिला सांगितलं, अगं दीदी तिचा बर्थडे आहे की नाही, म्हणून तिला थोडं स्पेशल फील करते। तुझा पण बर्थडे आला की तुलाही छान मी मस्त असेच लाड करणारे गोडू गोडूले। मग त्यानंतर मग तिचा बर्थडे वगैरे केला। आमचा ह्या धिंगाणा बघून आहे ना सार्थूचे पप्पा ओरडले की आता झोपा, सकाळी उठायचं तुम्हाला लवकर। मग आम्ही झोपून घेतलं। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी तिला छान असं रेडी केलं, नवीन ड्रेस घातला, आंघोळ घातली लवकर। त्यानंतर आणि मी सकाळचं ओवाळत नाही बरं का, कारण का बर्थडेचा असं ओवाळतो ना आपण म्हणून। आणि तिला असं होतं की माझा मेकअप कर, कारण का तिने नवीन ड्रेस घातला होता म्हणून तिची मेकअपची घाई होती। म्हणजे प्रत्येक लहान मुलांना का बरं मुलींना मेकअप आवडतो मला खरंच समजत नाही। आपल्याला बघून बघून त्यांना असं होतं, मे बी मला तरी असं वाटतं। साऊचा मस्त मेकअप वगैरे करून दिला। त्यानंतर तिला छान तयार केली आणि मी हा तिच्यासाठी ब्ल्यू कलरचा ड्रेस घेतला होता। तिला पंजाबी ड्रेस खरंच खूप छान दिसतात म्हणून। आणि तिने बड्डेला कुठला फ्रॉक घातला ते हे तुम्हाला बघायचं आहे, त्यामुळे पुढचा पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू करा। साऊला छान वगैरे आवरून वगैरे घेतला आणि तिची एक्साइटमेंट वेगळीच होती। आणि सार्थूला तर असं वाटत होतं की सकाळीच बड्डे करतात म्हणून। तिची घाई वेगळीच होती की मम्मा मलाही वेगळा फ्रॉक घाल, कारण का तिचा बड्डे चालू झाला। म्हटलं अगं बाई, बड्डे तिचा आहे, तुझा नाही आहे, तुझा नंतर बड्डे। मग त्यानंतर मग साऊही पुढे गेली आणि मलाही घरातली सगळी कामं करायची होती। मी कामं करत होते, त्यामुळे मग मी पटापटा कामं वगैरे करून घेतले। त्यानंतर मग मीही छान केस वगैरे सोडले, पावडर वगैरे लावून घेतली, कारण का मीही नुकतीच आंघोळ केली होती। मग मीही छोटासा आपला शॉर्ट घेतला मोबाईलवर। त्यानंतर म्हटलं चला बाकीची कामं करूया, दिवसभराची कामं करून घेतली। आणि आज साऊने दिवसभर अजिबात मार खाल्लेला नव्हता, कारण का साऊचा कुठलाही दिवस मार न खाता चालू होत नाही, जसं की मी सांगितलेलंच आहे। पण मी आज खूप दिवसभर कंट्रोल केला आणि साऊला मारलं नव्हतं। पण काय करणार ना, बड्डेच्या अगदी 10 मिनटं अगोदर केक कटिंगचं तिने मार शेवटी खाल्लाच, कारण का मस्तीच तेवढी करते हो, अजिबात साऊ ऐकत नाही। म्हणजे मस्ती फार अंगामध्ये, फुगेच काढ, हेच ओढ, तेच फोड, तिचं काय ना काहीतरी सुरूच असतं। आणि नेमकं आहे ना, फुगे फुगवायचं मशीनच बंद माझ्याकडनं तुटलं का फुटलं काय झालं माहीत नाही। फुगे ते फुगतच नव्हते। मग माझं तोंडाचं मशीन मला चालू करायला लागलं आणि सगळे फुगे तोंडाने फुगवायला लागले। आणि नंतर जी काय अवस्था झाली ना तोंडाची, बास रे बास, बोलावं असं नव्हतं वाटत, इतकं तोंड दुखत होतं। खरं अगदी मी सिंपल असं डेकोरेशन केलं आहे बरं का, जास्त झांकी पँकी नाही, कारण का आपला घरगुती छोटासा बड्डे होता। पण म्हटलं फुग्यांशिवाय बड्डे थोडी ना होतोय, म्हणून फुगे फुगवलेत खरं तर। आणि जास्त कोणाला बोलवलंही नव्हतं, आजूबाजूच्याच दोघीजणी माझ्या मैत्रिणी होत्या आणि मुलंही लहान लहान नव्हती, छोटी छोटीचीच थोडीशी मुलं होती। मग साऊचं मस्त असं डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि बड्डे केला। इकडे बघ साऊ, फक्त मेणबत्ती होती नाही, फक्त कॅन्डल विसरला असं घरात। तुम्हाला म्हणजे थांबा, खरं दादा कुठे आहे ग? दादा खाली गेले ग। घरातले पुरुष बड्डेला नसतातच। असं आता जसं बसलीस ना, काय झालं, घेतलंय आता जसं बसलीस ना तसं आयुष्यभर बस। नको मी तिला नाही घेत।
लावली फुक साऊ खूप हॅपी बर्थडे टू यू दीदी तिच्या हातात आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर साऊ हॅपी बर्थडे टू यू हा हॅपी बर्थडे मन सावला हलवू नको हा द्यायचं असतं काय घरात ना द्यायचं असतं ग हा इकडं बघ इकडं गौरंग भारी बाबा हा बस